नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश पाटील राठोड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वयवारी या घटकातले 2 प्रश्न पाहू। यामध्ये पहा प्रश्न काय म्हणते, जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्या दोघीच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, तर जान्हवीचे आजचे वय किती? या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, आई आणि जान्हवी हे 2 व्यक्ती आहे। यामध्ये आई ही जान्हवीपेक्षा नेहमी मोठी असणार आणि जान्हवी ही आईपेक्षा लहान असायला पाहिजे। आई नेहमी मोठी असते आणि जान्हवी मुलगी हे लहान असते। तर या प्रश्नामध्ये आई आणि तिच्या आजच्या जान्हवी आणि तिच्या आजच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष दिलेली असून त्या दोघीच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, तर जान्हवीचे आजचे वय किती या ठिकाणी विचारलेलं आहे। तर यामध्ये 2 व्यक्तीच्या वयाची तुम्हाला बेरीज दिलेली आहे। बेरीज दिलेली आहे 64 वर्षे आणि त्यांच्या वयातील फरक तुम्हाला दिलेला आहे 30 वर्षे। 64 वर्षे आणि 30 वर्षे। तर तुम्हाला जान्हवीचे आजचे वय विचारलेले आहे। जान्हवी हे आईपेक्षा नेहमी लहान असते, मग लहान व्यक्तीचं वय काढायचं कसं? ट्रिकद्वारे पहा, जान्हवीचे वय बरोबर जान्हवी हे आईपेक्षा लहान असते। लहान व्यक्तीचं वय काढताना दोघीच्या वयाची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 64 वर्ष आणि त्या दोघीच्या वयातील फरक दिलेला आहे 30 वर्ष। वयाची बेरीज 64 घ्या, वयातील फरक 30 घ्या आणि लहान व्यक्तीचं वय काढताना मायनस करा, त्याला 2 ने भाग द्या, बरोबर। या ठिकाणी पहा 64 मधून 30 गेले, 4 मधून 0 गेले, किती राहणार? 4। त्यानंतर 6 मधून 3 गेले, राहिले 3, भागीला किती करा? 2। 34 भागीला 2 बरोबर किती येणार? 17 वर्षे। 17 वर्षे हे जान्हवीचे सध्याचे वय असायला पाहिजे। जर तुम्हाला मोठ्या व्यक्तीचं वय जर काढायचं असेल, मोठ्या व्यक्तीचे वय काढताना या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नंबर 2 आईचे वय आपण काढू। आईचे वय बरोबर आई हे मुलीपेक्षा मोठी असते, त्यामुळे आईचं वय काढताना आई हे मोठी आहे, म्हणून या ठिकाणी पहा दोघीच्या वयातला बेरीज दिलेली आहे 64 वर्षे। त्यानंतर दोघीच्या वयातला फरक दिलेला आहे 30 वर्ष। या ठिकाणी बेरीज घ्यायची, या ठिकाणी फरक घ्यायचा। आई ही मोठी असल्यामुळं प्लस घ्या, छेदामध्ये लिहा 2। यानंतर पहा 4 अधिक 0 बरोबर 4, त्यानंतर 6 अधिक 3 बरोबर 9, छेदामध्ये किती येणार? 2। 94 भागीला 2 बरोबर 2 1 2 चौक 8, 1 उरला 2 7 14, किती येणार? 47 वर्षे। आईचं वय 47 वर्ष असायला पाहिजे आणि जान्हवीचं वय हे 17 वर्ष असायला पाहिजे। यामध्ये पहा आपण थोडं पडताळा करून पाहू। जर आईचं वय 47 वर्ष असेल आणि जान्हवीचं वय 17 वर्ष असेल, तर दोघीच्या वयाची बेरीज जर केली 7 अधिक 7 बरोबर 14, 4 हाताला 1, 4 अधिक 1 5 आणि 1 किती येणार? 6। म्हणजेच दोघीच्या वयाची बेरीज किती येणार? 64 वर्षे। आणि दोघीच्या वयातला जर फरक काढतो म्हणला तर 47 हे आईचं वय आणि 17 हे जान्हवीचं वय, यांच्या वयातला फरक जर काढला तर 7 7 गेले 0, 4 मधून 1 गेला 3, हे 30 वर्ष त्यांच्या वयातला फरक झाला। तर वयवारीमध्येच नाही तर कुठल्याही घटकामध्ये जर 2 संख्यांची बेरीज व 2 संख्यातला त्याच 2 संख्यातला फरक दिला असेल, तर तुम्ही नेहमी मोठी संख्या व लहान संख्या काढताना या ट्रिकचा वापर करा। असेच आपण ट्रिक वयवारी या घटकातले अजून बरेचसे प्रश्न आपण अशाच ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत। आपण पुन्हा आपण या चॅनलवर भेटू अशाच काही ट्रिकी उदाहरणा सोबत। ठीक आहे, धन्यवाद।